झिजले 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 पाय झिजले माझे देवा. इतके दिवस काम करून 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 थकले मी. एवढी कामं केली तरी दुसरी कामं परत दिसतातच आहेत. ती सगळी करा, मर मर मरा, पण घरातल्या माझी किंमतच नाहीये. शून्य किंमत दिली, शून्य. बाहेर बघा जाऊन, शून्याला केवढी मोठी किंमत आहे. पण आमच्या घरी मला किंमत भोपळा, शून्य. ए देवा, काय? हॅलो मंदाताई, मी बोलते मल्लिका राजवाडे. सॉरी सॉरी सॉरी, ते वीणबाई न बघता फोन उचलला ना म्हणून. सॉरी, बोला ना, काय म्हणता? इट्स ओके मंदाताई, मला कळलं तुम्ही वैतागलात. म्हणजे नक्की कोणावर चिडलात इतक्या? आता काय करू, नशिबावर चिडलीये, घरच्यांवर चिडलीये, दुसरं कोणावर चिडणार? दुसरं कोणी येत पण नाही हो मदतीला. ती आधीरात एक नग आहे, नग एक. बसली नाही बसली की बस तिथे चिटकून राहते. एक काडी इकडची तिकडे करत नाही. असं डोकं फिरतं ना, काय मीच करायचं का? मग सॉरी सॉरी वेणबाई, तुमची मुलगी आहे ती, सॉरी. पण नाही नाही, अहो तुम्ही कशाला माफी मागताय? उलट मीच तुम्हाला सॉरी म्हटलं पाहिजे. मी ओळखते हो माझ्या डॉलला, प्रिन्सेस आहे ती. जराही कामाची सवय नाहीये तिला. मी आधीच नाही का तुम्हाला हे सांगितलेलं? नाही, हे सवय ठीक आहे हो. आमच्या सुष्मिताला आहे का सवय? नाही ना. लाडाकोडाने आम्ही पण तिला वाढवलीये ना. पण बघा, तिथे येऊन तिच्या सासरी तुमच्याकडे किती काम करते ती. करते की नाही? हा, बघते कशी एका जागेवर बसते का नुसती? नाही ना. तुम्ही सगळे खुश आहात की नाही तिच्यावर? सगळ्यांना तिने आपलंसं केलंय की नाही? आहात की नाही खुश तुम्ही? खुश, प्रचंड खुश आहे मी सुश्वर. तिचं कौतुक करायलाच मी कॉल केला ना तुम्हाला. वा वा, खरंच काय संस्कार केलेत तुम्ही तिच्यावर. कुठेही जरा सुद्धा नाव ठेवायला जागा नाही. खरंच ऍक्च्युली ना, तुम्हाला एक दागिनाच गिफ्ट करावासा वाटतोय मला. अरे मग द्या की. तुम्हाला कोण अडवतंय? मी काय नाही 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 म्हणणार आहे. तुम्ही तर काय बाबा, श्रीमंत माणसं, राजवाडे, तुम्हाला काय कमी आहे? द्या. माझ्या हातात जर असतं ना, तर तुम्हाला आत्ता दिलं असतं मी. तुमच्याच हातात आहे विहीणबाई, तुमच्याच हातात आहे सगळं. आता घराचे सगळे अधिकार, तिजोरीच्या चाव्या तुमच्या सुश्या हातात आहेत ना. हो, खरंच की. आता खरं सांगू का, माझी काहीच गरज नाही. तुमच्या मुलीकडे तुम्ही हक्काने मागू शकता काय हवं ते. लहानपणापासून मी तुझ्यावर संस्कार करत आली आहे, तुला घडवत आली आहे. सगळं क्रेडिट माझं आहे सुष्मिता. हो हो, तुझंच क्रेडिट आहे. बस काय? बस एवढंच? एवढं केलं मी तुझ्यासाठी आणि तू काय बस तुझंच मॉम एवढं करून गप्प राहणार? मला काय देणार नाही? मी काय देणार तुला? ओ ओ ओ बाई, काय देणार म्हणून काय विचारताय? राजवाड्यांच्या तिजोरीच्या सगळ्या किल्ल्या, सगळे अधिकार कोणाच्या हातात आहेत आता? तुझ्याच हातात आहे ना सगळे. अरे त्या तिजोरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दागिने असतील, किती सोनं असेल, किती पैसे असतील. एक छोटासा दागिना तुम्हाला देऊ नाही शकत का गिफ्ट म्हणून? देऊ शकते ना. माझ्याकडे अधिकार आहेत ना. मी मी 100% देऊ शकते. सुष्मिता, आयुष्यभर तुमच्यासाठी मी खूप केलं ग, खूप कष्टा काढल्या. तुला माहितीये ना मला दागिन्यांची किती हौस आहे ना, म्हणून म्हणतेय ग. तुझ्या बाबांची उद्या परिस्थिती चांगली झाली ना सुष्मिता, की तुझे बाबा माहितीये काय करतील? आलेले सगळे पैसे दान करून टाकतील, पण माझ्यासाठी एक छोटासा दागिना पण घेणार नाही. अजिबात घेणार नाही ते. आयुष्यभर मी दागिन्यांच्या दुकानात जात येत राहिले, फक्त दागिने बघायला. घेता तर येत नव्हते ना, पैसेच नसतात. आय नो मॉम. एवढं सगळं केलं मी सगळ्यांसाठी. इतक्या खस्ता खाल्ल्या, तुम्हा मुलांना लहानाचं मोठं केलं, माझ्या इच्छा मारल्या. पण तुझी ताई बघ, तुला काय माझा अप्रूपच नाही अगं. आता एवढी मोठी राजवाड्यांची सून म्हणून मी रवतीये, पण इतक्या दिवसांमध्ये कधी आपल्या आईसाठी तंतुभर तरी दागिना केले? तंतुभर नाही. माझ्यावर प्रेमच करत नाही ती. सोड, जाऊ दे. लहानाची मोठी केली एवढी, पण त्याची काही जाणीव आहे? हा ना यार, ताई ना आधीपासूनच कंजूस आहे ना. म्हणजे मी लग्नाआधी बघ ना, तिला शॉपिंगसाठी पैसे मागायचे तेव्हा सुद्धा किती वेळानंतर पैसे द्यायची, नाटकच करायची नुसतं. पैसे नाही पैसे नाही. पण तू तशी नाही आहे सुष्मिता, तुला जाणीव आहे.
बघ आईसाठी काही करता येत असेल तर. नाहीतर काय, जाऊ दे मग, अशीच रडत कुडत जगीन मी. काय करणार. मी असताना माझी मम्मा का रडेल? मी आहे ना. मी देईन तुला दागिने, एकदम हेवी वाले दागिने देईन, हेवी वाले. ए, काय बोलतीयस खरंच? या ऑफकोर्स. घरातले सगळे मला टोकत असतात ना, पण त्यांना काय माहिती की माझ्याकडे अधिकार आहेत. मी तुला देऊ शकते. आता ना मी कोणाचंच ऐकणार नाही. मी माझ्या पद्धतीने डिसिजन घेणार. मी कोणाचीच परमिशन घेणार नाही. वा, मग एक काम कर, तू उद्याच ये, मी तुला एकदम बिग वाला दागिना दे. राणी गो, माझी लेकी तिथे येऊन तुझी दृष्टच काढते. थँक्यू अँड द बेस्ट. छान मसाज करून दिला होता तुम्ही की काय बिशात त्या डोक्याची परत दुखण्याची. अहो मी तर साडीतच झोपले, मला झोप कधी लागली तेही कळलं नाही मला. पाहिलीत माझ्या प्रेमाची ताकद. स्वानंदी मॅडम, तुमच्या मेंदूला अशी धमकी दिली होती ना, म्हटलं बघ जर स्वानंदी मॅडमला त्रास दिलास तर. त्यामुळे गुपचूप झोपून गेला तो. हा, तुमच्या धमकीमुळे निदान झोपला तरी. नाही तर हल्ली सुष्मिताच्या काळजीने बेजार झालाय बिचारा. तुम्ही सतत सुष्मिताचा विचार करत असताना. नाही असं नाही आहे काही. अहो त्यांनीच तुमचं डोकं दुखतंय, अजून कशाने दुखणार. अहो आता तुम्ही काल बघितलत ना काय झालं. माझ्या मनाने ना धसकाच घेतलाय अहो की आपण घरातून बाहेर पडल्यानंतर ही घरात काय उद्योग करून ठेवणार आहे. मी ना आता एक काम करते, आता ते जाऊन शपथच घालते परत असं वागायचं नाही म्हणून. बघा एक मिनिट, त्यांनी काय होणार आहे? ती नीट वागेल. म्हणजे आता तुम्ही रोज सुष्मिताला शपथ घालणार आहात का जाताना घरात ना? म्हणजे हे आता नेहमी चालू राहणार आहे का की पर्स घेतलीस का, फोन घेतलास का, फोन चार्ज केलास का, तसं सुष्मिताला शपथ घातलीस का, असं आता करायचं यापुढे? पण मग दुसरं काय करू आता? स्वानंदी मॅडम, एका मर्यादेच्या पलीकडे आपण दुसऱ्यांची जबाबदारी घेऊ शकत नाही आणि त्याच्यासाठी तुम्ही सतत स्वतःला जबाबदार समजणं बंद करा. जी चूक मी केली ना तीच चूक तुम्ही करताय म्हणून तुम्हाला सांगतोय मी. पण म्हणजे